नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त सल्लाच हवं. मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज आपण मस्तपैकी दोडक्याची भाजी बघतोय. बऱ्याच जणांना दोडका आवडत नाही, त्यांच्यासाठी एक मस्त अशी भाजी दाखवते. तुम्ही ही भाजी टिफिनला किंवा सकाळच्या गडबडीत असेल तर अगदी पटकन आणि तितकीच चविष्ट अशी मस्त भाजी बनवू शकता. आजची ही रेसिपी आजीच्या पद्धतीने आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं बघा मी 3 ते 4 असे कोवळे दोडके घेतले होते. त्याच्यावरचे हे दोडके स्वच्छ धुवून घेतले आणि साल काढली ना त्याच्यावरची मी साल काढून घेते. ह्या दोडक्यांच्या जी वरची साल ह्याची देखील शिरांची चटणी देखील केली जाते, ती देखील खूप छान लागते. ती देखील तुम्ही करू शकता. ह्याआधी देखील मी आपल्या चॅनलवरती बऱ्याच दोडक्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या भाज्यांच्या रेसिपी टाकल्या, तर तुम्हाला त्या खूप आवडल्या होत्या, त्या देखील तुम्ही बघू शकता. तर साल काढून झाल्यानंतर पुढचा आणि पाठीमागचा भाग अशा पद्धतीने आपण सुरीनं काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्यातला छोटासा भाग आपण हा खाऊन बघायचा. जर दोडक्याचा भाग खाऊन बघितल्यानंतर गोडसर लागला तर आपण हा दोडका करू शकतो. कधी कधी असं होतं की दोडका हा तुरट किंवा कडू लागतो आणि त्यावेळी अशा कडू किंवा तुरट दोडक्याची भाजी करायची नसते. ती शरीराला देखील खूप हानिकारक असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक दोडक्यातला पुढचा आणि पाठीमागचा भाग तुम्ही चेक करून बघत चला आणि मगच भाजी करत चला. तर बघा आता अशा पद्धतीने करून घेतल्यानंतर मी हा जो दोडका आहे तो अशा पद्धतीनं अगदी व्हिडिओमध्ये दिसत त्या पद्धतीनं बारीक चिरून घेणार आहे. बऱ्याचदा मुलांना दोडक्याची भाजी आवडत नाही. मग त्यावेळी काय होतं, माझी आई जेव्हा मी लहान असताना दोडक्याची भाजी मलाही आवडायची नाही. मग त्यावेळी ती काय करायची, अशा पद्धतीनं बारीक बारीक दोडक्याच्या फोडी करायची. त्यामुळे दोडका ओळखून यायचा नाही, मात्र दोडका खाल्ला जायचा आणि मला ती भाजी खूप आवडायची. अगदी चपाती, भाकरी, भात कशासोबत ही भाजी खाता येते. तर सगळा दोडका आपण अशाच पद्धतीनं चिरून घेऊयात. मुलांना आपल्याला सगळ्या भाज्या खायला द्यायच्या असतात, मग काय करायचं हा प्रश्न पडतो. मग त्यावेळी तुम्ही अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भाजी करून देऊ शकता. ही भाजी काही वेगळी नाही आहे, ही भाजी माझ्या आजीच्या पद्धतीने केलेली भाजी आहे. अगदी पारंपरिक भाजी असं म्हटलं तरी देखील चालेल. माझ्या घरी अजूनही अशा पारंपरिक पद्धतीच्या भाज्या केल्या जातात. आजीच्याच पद्धतीने सगळ्या भाज्या आम्ही करतो, कारण त्या खूप छान चविष्ट आणि अगदी हेल्दी असतात. कमी तेलातल्या, कमी मसाल्यातल्या असतात, त्यामुळे त्या खायला देखील खूप चांगल्या असतात. दोडका सगळा बघा चिरून झालेला आहे आणि त्यानंतर इथं बघा एक वाटीमध्ये मी हरभऱ्याची डाळ होती, ती साधारणपणे घेतली होती. पाव वाटी इतकी हरभऱ्याची डाळ घ्यायची, ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर पाणी येईल अशी 15 मिनिटं ती डाळ भिजत घातली होती आणि त्यानंतर मग दोडका चिरायला घेतला होता. डाळ ही छान भिजलेली आहे. आता बघा ह्याच्यावरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं. तुम्ही इथं हरभरा डाळीच्या ऐवजी इथं मुगाची डाळ देखील घेऊ शकता. जी डाळ आवडते ती घालायची. कधी कधी दोडका कमी असतो त्यावेळी डाळ जास्त घालायची, म्हणजे भाजी देखील भरपूर होते आणि भाजी पुरट येते. आता दोडका चिरून तयार आहे. त्यानंतर इथं बघा एका कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घालायचं. भाजी केवढे ह्याच्यावरती तेलाचं प्रमाण ठरवायचं. भाजी कमी असेल तर थोडंसं तेल कमी घाला, नाही तर खूप तेल जास्त झालं की मग छान नाही लागत भाजी. तेल छान तापल्यानंतर 1 चमचा मोहरी घातलीत, 1 चमचा जिरे घालायचे. हे दोन्ही छान तडतडून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 मीडियम साईजचा कांदा घातलाय. कांदा बघा हा बारीक चिरलाय, पण फार बारीक नाही चिरायचा. जेव्हा कोणत्याही अशा दोडक्याची वगैरे भाजी करतो ना, तो फार एकदम बारीक चिरायचा नाही, थोडासा मोठा मोठा कांदा चिरून घ्यायचा. कांदा छान आता गुलाबी रंग आला की त्याच्यामध्ये मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेत आणि तो देखील आता आपण लसूण ह्या कांद्यासोबत छान असा मिक्स करून घ्यायचा. कांदा बघा छान असा गुलाबी रंग आलेला आहे. तर त्यामध्ये आता मी 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलाय. हा देखील आता आपण छान असा मिक्स करून घ्यायचा. टोमॅटो लवकर मऊ पडत नाही म्हणून मी तर ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे पूर्ण भाजीला लागणारं जे काही मीठ आहे तर ते सगळं मीठ आता मी एकाच वेळी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. त्यामुळं काय होईल, टोमॅटो हा लगेचच मऊ पडेल आणि आपली वेळेची बचत, त्याबरोबर गॅसची देखील बचत होईल. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला देखील विसरू नका. तर बघा टोमॅटो छान मऊ पडला. 2 मिनिटांनंतर गॅस बारीक करायचा. ह्यामध्ये पाव चमचा हळदपूड घातले. 1 चमचा इथं मी आपली कांदा लसूण चटणी जी आपण नॉर्मली घरी वापरतो तर तीच वापरणार आहे ह्याच्यामध्ये मी. त्यानंतर 1 चमचा मी धने जिऱ्याची पूड वापरले आणि हे सगळे मसाले आपण कांदा टोमॅटो सोबत छान असं मिक्स करून घ्यायचे. मसाले तर घालते वेळी जर तुम्ही गॅस मोठा ठेवला असेल तर तो मसाले जळू शकतात, त्यामुळे गॅस बारीक ठेवायचा आणि जर असं वाटलं तर थोडासा पाण्याचा हबका मारून घ्यायचा. 2 मिनिटं मसाले परतून झाल्यानंतर ही जी डाळ आपण भिजवून घेतली ती हरभऱ्याची, तर ती ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेली आहे. ह्याच्यावरचं जे पाणी होतं ते पाणी काढून घ्यायचं. ही डाळ आता आपण ह्या मसाल्यांसोबत 1 ते 2 मिनिटं छान अशी मिक्स करून घेऊयात. तर डाळ बघा आता 1 ते 2 मिनिटं झाले मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. रंग तर खूप सुरेख आलेला आहे. त्यामध्ये आता आपण चिरून घेतलेला सगळा दोडका घालून घ्यायचा.
ही भाजी जी आहे ती अगदी पटकन होणाऱ्यातली भाजी आहे। सकाळच्या वेग असं होतं की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि पटकन भाजी करायची असते, मग त्यावेळी भरला दोडका किंवा अशी काहीतरी वेगळी भाजी करण्यापेक्षा अशी पटकन दोडक्याची बारीक चिरून डाळ दोडका ही भाजी केली तर खूप मस्त लागते आणि डाळ असल्यामुळे ती खूप छानही लागते आणि मुलांना तर आवडणारी आहे, चमचमीत आहे, तोंडाला चव आणणारी आहे आणि मागून खातील अशी ही भाजी आहे, त्यामुळे नक्की करून बघा। तर आता बघा दोडका सगळा ह्या डाळीमध्ये वगैरे मी छान असा मिक्स करून घेतलाय। माझी आजी असं म्हणायची की जेव्हा जेव्हा दोडका वगैरे कमी असायचा आणि घरात भरपूर जण खाणारे असायचे, मग त्यावेळी काय करायचं की ती डाळ वगैरे घालून ती भाजी जास्त वाढवली जायची, त्यामुळे ती भाजी वाढली जायची आणि चव पण छान यायची। तर थोडासा पाण्याचा हपका मारून घेतलाय, त्यामुळे काय होतं दोडका पण मऊ शिजतो आणि डाळ पण छान मऊ शिजते। फार जास्त पाणी घालू नका, थोडासाच हपका मारून घेतलाय। झाकण ठेवूयात आणि गॅस मिडियम ठेवून एक 5 ते 7 मिनिटं हा दोडका आरामात शिजतो। मधून एक दोनदा मी चेक केलं होतं हा दोडका खाली लागतोय का, जर पाणी लागणार असेल तर थोडंसं पाणी घालून घेतलं होतं। तर असं बघा मस्त असा मी छान असा दोडक्याची भाजी करून घेतली आहे। वास तर खूप सुरेख सुटलेला आहे आणि कोणताही वाटण नाही आहे, बाकीचं काहीही न घालता अगदी साध्या सोप्या रेसिपीमध्ये ही मस्त अशी डाळ दोडक्याची भाजी तयार आहे। दोडका आणि डाळ दोन्हीही छान बघा शिजलेले आहेत। मस्त गॅस बंद करून घ्यायचा आणि अशी आपली पटकन तयार होणारी अगदी छान बघता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही मस्त अशी भाजी तयार आहे। ह्याच्यावरती भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि ही भाजी लगेचच गरमागरम भाकरी चपाती किंवा कशासोबतही तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची सोपी भाजी आवडली, करून बघितली तर ती कशी झाली हे देखील मला कमेंटमधून कळवायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा। धन्यवाद।